Hello dear student friends. Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Heat and Optics. Heat and Optics ह्या युनिटचा आपण अभ्यास करत आहोत. The learning outcome for our today's lecture is relate the characteristics of 3 gas laws. 3 gas laws म्हणजे वायुविषयक जे 3 नियम आहेत त्यांच्या वैशिष्ट्यांमधला सहसंबंध पाहणे, तो समजून घेणे हे आपल्या आजच्या युनिटचं लर्निंग आउटकम आहे. Gas laws. In our earlier lectures also, we have seen about the gas. There are 3 factors related to gas which can't be separable. They are inseparable factors of a gas. गॅसच्या संदर्भामध्ये 3 असे फॅक्टर्स आहेत जे वेगळे करता येत नाहीत गॅसपासून, आणि त्या 3ही फॅक्टर्समध्ये एक इंटर रिलेशनशिप म्हणजे त्यांचा एक आंतरिक असा प्रत्येकाशी संबंध असतो. कोणकोणते ते फॅक्टर्स आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम and temperature. Earlier also we have seen about these factors, but for sake of a revision we are again considering it. Okay, 3 gas laws. Which are 3 gas laws? We already know. Boyle's law, second one is a Charles law, and third one is a Gay-Lussac's law. गॅसचे 3 नियम आहेत, गॅस विषयक 3 नियम आहेत. कोणकोणते? बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ and Gay-Lussac's law. In our earlier 2 lecture we have seen about Boyle's law and Charles law. In Boyle's law we see that temperature is a constant and volume and pressure has inverse relationship. In a Charles law we have already seen that pressure is a constant and volume and temperature has a direct relationship. And the third law which we are going to learn now is Gay-Lussac's law. Okay, let's go. Gay-Lussac's law. Gay-Lussac's law speaks about relationship between temperature and pressure of a gas when volume on a gas is constant. Okay, volume of a gas is a constant. So let us see the statement of a Gay-Lussac's law. The statement: for fixed mass of a gas and volume of a gas remaining constant, pressure of a gas is directly proportional to temperature of a gas. बघा, for fixed mass of a gas म्हणजे आपल्या थ्रू आउट द एक्सपेरिमेंट गॅसचं मास म्हणजे वायूचं जे वस्तुमान घेतलेलं आहे आपण, समजा ते 1 किलोग्राम घेतलेलं आहे, तर सुरुवातीपासून म्हणजे फ्रॉम इनिशियल स्टेज टू फायनल स्टेज म्हणजे शेवटपर्यंत गॅसचं वस्तुमान बदलणार नाही. ओके, ते 1 किलोग्राम इतकंच राहील फॉर एक्झाम्पल. अँड व्हॉल्यूम ऑफ अ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट म्हणजे गॅसचं जे व्हॉल्यूम आहे ते सुद्धा थ्रूआउट एक्सपेरिमेंट कॉन्स्टंट आहे. म्हणजे समजा सुरुवातीला तुम्ही 25 ml इतकाच गॅस घेतलेला आहे, तर तो थ्रू आउट एक्सपेरिमेंट सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते 25 ml इतकंच राहील, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. अशी केस असेल तर प्रेशर ऑफ अ गॅस और ऑन अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ अ गॅस. म्हणजे गॅसचं मास थ्रू आउट द एक्सपेरिमेंट सेम राहणार असेल, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस थ्रू आउट द एक्सपेरिमेंट्स विल बी कॉन्स्टंट. इन दॅट केस pressure on a gas is directly proportional to temperature on a gas. Let us see the meaning of Gay-Lussac's law. Okay, what does the Gay-Lussac's law tell us? Okay, Gay-Lussac's law आपल्याला काय सांगतो अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊ. पहा, मास ऑफ अ गॅस इज अ फिक्स्ड म्हणजे गॅसचं वस्तुमान आहे ते फिक्स राहणार आहे थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. थ्रू आउट द एक्सपेरिमेंट मीन्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत, फ्रॉम इनिशियल स्टार्ट टू फायनल एंड. ओके, गॅसचं मास आहे ते फिक्स राहील. अँड व्हॉल्यूम इज टू बी कॉन्स्टंट मीन्स गॅसचं जे व्हॉल्यूम आहे ते सुद्धा
शेवटपर्यंत कसं राहणार आहे, स्थिर राहणार आहे, न बदलणार राहणार आहे. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर, न बदलणार असं राहणार आहे. मग अशा केसमध्ये कशी रिलेशनशिप असणार आहे प्रेशर आणि टेम्परेचरची, त्याविषयी गेलुसॅक्स लॉ बोलतो. पहा, जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार असेल किंवा जर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं असेल आपल्याला, तर जर तुम्ही प्रेशर वाढवलं तर टेम्परेचर सुद्धा वाढवावं लागतं. किंवा मी असं म्हणेन की जर प्रेशर वाढत गेलं तर टेम्परेचर सुद्धा वाढावंच लागतं, जर तुम्हाला व्हॉल्यूम आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर. पहा, डायरेक्ट रिलेशनशिप. Gay-Lussac's law tells about the direct relationship, means the kind of a change occurs in one factor, the same kind of a change occurs in a second factor. म्हणजे काय, एका फॅक्टरमध्ये ज्या पद्धतीचा बदल होतो तसाच बदल दुसऱ्या फॅक्टरमध्ये होतो. म्हणजे इथं पहिला फॅक्टर समजा प्रेशर आहे आणि दुसरा टेम्परेचर आहे. जर प्रेशर वाढलं तर टेम्परेचर सुद्धा वाढतच जातं, किंवा प्रेशर जर कमी झालं तर टेम्परेचर सुद्धा कमी होतं. याला म्हणतात डायरेक्ट रिलेशनशिप. एकामध्ये जसा बदल होतोय सेम त्याच प्रकारचा बदल दुसऱ्या फॅक्टरमध्ये होतोय. मीन्स प्रेशर अँड टेम्परेचर हॅव डायरेक्ट रिलेशनशिप. ओके, सो इन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, two important aspects of Gay-Lussac's law here are, first one is, in Gay-Lussac's law the volume of a gas is a constant, and the second aspect is the relationship between pressure and temperature is direct in Gay-Lussac's law. ओके, एक्झामच्या दृष्टिकोनातून हे दोन ॲस्पेक्ट तुम्ही ध्यानामध्ये ठेवा की Gay-Lussac's लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं आणि Gay-Lussac's लॉ मध्ये प्रेशर आणि टेम्परेचर यांच्यातली रिलेशनशिप ही कशी आहे, डायरेक्ट आहे. तुम्हाला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे, मग गॅसवरचं जर तुम्ही प्रेशर वाढवलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला आतलं टेम्परेचर सुद्धा वाढवावंच लागेल. किंवा उलटंही आपण म्हणू शकतो, जर व्हॉल्यूम तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि गॅसचं टेम्परेचर जर तुम्ही वाढवलं तर ऑब्व्हियसली प्रेशर आहे ते सुद्धा वाढत जातं. कसं या अर्थ की आपण रिलेशन कसे आहे, डायरेक्ट आहे. याच्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे गॅसचं आणि प्रेशर तुम्हाला कमी करायचं आहे त्यातलं, तर तुम्हाला टेम्परेचर सुद्धा कमीच करावं लागेल. दिस इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट रिलेशनशिप. ओके, नाउ द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ Gay-Lussac's लॉ. Gay-Lussac's लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ओके, मीन्स राहिले दोन फॅक्टर कुठले, प्रेशर आणि टेम्परेचर, दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. आपण आत्ताच पाहिलं की प्रेशर अँड टेम्परेचर हॅव डायरेक्ट रिलेशनशिप. सो P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. सो दिस कम्स आउट लाईक दिस, डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईन हे व्हॅनिश होऊन त्या ठिकाणी इक्वल टू साईन येण्यासाठी आपल्याला या साईडला म्हणजे RHS राईट हँड साईडला आपल्याला या टीला एका कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करावं लागेल. So P is equal to KT, and this equation changes into this P upon T is equal to K, where K is a constant. So the general statement of Gay-Lussac's law is P upon T equal to constant when volume of a gas is a constant. पहा, जर तुम्हाला गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर हे जनरल स्टेटमेंट आहे, हे ध्यानामध्ये घ्या. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. P upon T equal to constant. In examination they will ask you about this general statement. They will give you this general statement and will ask this general statement or mathematical statement is of which law. कोणत्या गॅस लॉचं हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, तर ते Gay-Lussac's लॉच आहे. ओके, नाउ इफ P1 and V1 आर इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं, आपण आता ही गोष्ट वारंवार पाहिलेली आहे. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं प्रेशर आणि व्हॉल्यूम समजा रिस्पेक्टिव्हली P1 आणि V1 आहे, आणि फायनल प्रेशर अँड व्हॉल्यूम P2 आणि V2 आहेत. ओके, अशा केसमध्ये P1 अपॉन T1 इक्वल टू P2 अपॉन T2 इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे इनिशियल प्रेशर अँड इनिशियल टेम्परेचर यांचा रेशो आणि फायनल प्रेशर अँड फायनल टेम्परेचर यांचा रेशो, यांचं आन्सर हे सेम येतं, कॉन्स्टंट येतं, इक्वल येतं.
हे आपण जेव्हा पुढे न्यूमरिकल एक्झाम्पल पाहू त्यावेळी आपल्याला ही गोष्ट आणखीन व्यवस्थित पद्धतीने समजून येईल. नाउ द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गे-लुसॅक्स लॉ. दिस डायग्राम और दिस ग्राफ रिप्रेझेंट्स द गे-लुसॅक्स लॉ. पहा, गे-लुसॅक्स लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे चेंजिंग फॅक्टर दोनच आहेत. कोणते? प्रेशर अँड टेम्परेचर. अँड दे ऑल्सो हॅव अ डायरेक्ट रिलेशनशिप. मीन्स व्हॉट? इफ टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग, pressure also goes on increasing. So this graph tells you about Gay-Lussac's law at constant volume. See, जर टेम्परेचर वाढत गेलं तर प्रेशर आहे ते सुद्धा वाढत जाते. याच्या उलट जर टेम्परेचर कमी करत आलो तर प्रेशर आहे ते सुद्धा कमी होत जातो. सो दिस काइंड ऑफ रिलेशनशिप इज कॉल्ड एज अ डायरेक्ट रिलेशनशिप. ओके, अँड इफ यू एक्सटेंड this graph in a negative direction or negative x direction, then this graph will meet the x-axis at minus 273 degrees Celsius, which is called as absolute zero temperature that we have already seen. Okay, so this is a graphical representation of a Gay-Lussac's law. Now in exam point of view, in exam you will be asked this diagram and they will ask this is a graphical representation of which law. So this is a graphical representation of Gay-Lussac's law is the correct answer. Look at this graph once again. ह्या ग्राफ कडे पुन्हा एकदा पहा. जे चेंजिंग फॅक्टर असतात तेच ॲक्सिसला दाखवलेले असतात. ओके, अँड द नेचर ऑफ ग्राफ इज लाईक दिस. नाउ लेट अस सी कपल ऑफ न्यूमरिकल्स. काही न्यूमरिकल एक्झाम्पल पाहू. एक्झाममध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे एक्झाम्पल हे 2 मार्कला विचारलं जातं मॅक्सिमम. कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे पहा एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम द प्रेशर एक्झर्टेड ऑन गॅस ॲट 78 डिग्री सेल्सियस इज 115 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. Hg means mercury. Calculate pressure on a gas when temperature is 98 degrees Celsius. Paha. Now our regular method. First, read the example carefully and find out which terms the example has given you correctly. Okay. पहिल्यांदा एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित वाचा आणि या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कोणकोणत्या टर्म दिलेल्या आहेत ना त्या तुम्ही सुरुवातीला लिहून घ्या. लेट अस गो. पाहता या एक्झाम्पल मध्ये ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम द प्रेशर एक्झर्टेड ऑन गॅस ॲट 78 डिग्री सेल्सियस इज 115 सेंटीमीटर ऑफ Hg. म्हणजे तुम्हाला T1 दिलेला आहे इथं 78 डिग्री सेल्सियस. कन्वर्ट इट इनटू केल्विन. हाऊ विल यू कन्वर्ट? ॲड 273 in 78. So you will get Kelvin. So this is T1. Again they have given you P1 means initial pressure P1 115 centimeter of mercury. This is the data they have given you. Again now they have given you the final temperature. Final temperature T2 त्यांनी तुम्हाला दिलेला आहे ते किती आहे? 98 degree Celsius. So convert it into again Kelvin, and what they have asked you is a final pressure that is P2. Okay. या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची अंडरलाइन करेन की कधीही न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व करत असताना ही जी स्टेप आहे ना गिव्हन, म्हणजे काय काय तुम्हाला एक्झाम्पल मध्ये डेटा दिलेला आहे तो तुम्हाला करेक्टली फाइंड आउट करून नोट डाऊन करावा लागतो. आणि पुढे तुम्हाला नेमकं काय विचारलेलं आहे, व्हॉट दे हॅव आस्क्ड यू टू कॅल्क्युलेट इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर. हे व्यवस्थित झालं, हे करेक्ट झालं तरच पुढचं एक्झाम्पल तुम्ही करेक्ट सॉल्व करून करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचणार आहात. सो आय एक्सप्रेस हियर इन व्हेरी शार्प मॅनर टू राईट डाऊन द थिंग्स द एक्झाम्पल टेल्स यू. तुम्हाला एक्झाम्पल जे काय सांगते ते अगदी शार्प व्यवस्थित करेक्ट तुम्ही इथे लिहा. Then write down the formula. Okay, this is a formula for Gay-Lussac's law. Rearrange this formula for P2 because they have asked you about P2. P2 is equal to
P1 T2 upon T1, P1 T2 upon T1. Okay. Now insert down the values. या ठिकाणी आपण व्हॅल्यू याच्या इन्सर्ट केल्या and we come out with this answer. P2 is equal to 121.55 centimeter of mercury. So this is our answer. Now once again, from where this unit come from? कुठून हे युनिट आलं? तर इथं P1 चे जे युनिट आहे तेच आपण या ठिकाणी P2 साठी लिहिलेलं आहे and our final answer is this. ओके. आत्तापर्यंत आपण जितके एक्झाम्पल पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट व्यवस्थित कळालेली असेल की एक्झाम्पल व्यवस्थित वाचायचं आहे, कोणकोणता डेटा दिलेला आहे बघायचा आहे, त्यानंतर काय विचारलेलं आहे ते लिहायचं आहे, त्यानंतर ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला घ्यायचा, तो फॉर्म्युला रिअरेंज करावा लागत असेल तर करेक्ट व्हॅल्यू पुट डाऊन करायच्या, करेक्ट कॅल्क्युलेशन करायचं, मग तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल. ओके. लेट अस गो टुवर्ड्स नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल इज the pressure exerted on a gas at 109 degrees Celsius is 205 centimeter of mercury. Calculate temperature of a gas when its pressure goes to 245 centimeter of Hg. Volume is constant throughout the experiment. That's what we read in example. हे एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलेलं आहे. आता पहा बरं कोणकोणता डेटा तुम्हाला दिलेला आहे. T1. ओके. Read the example. They have given you P1 205 centimeter of Hg. They have given you P2, okay, and asked to calculate the final temperature, means T2. Okay. Now write down the formula. Rearrange this formula for a T2. So we have rearranged the formula for a T2. Now put on the numerical values. या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यूज पुट करा and after calculating whole this sum we come out with this answer 456.53 Kelvin. Okay, very simple example. Look at the example once again. If they ask you to turn out or to convert this temperature into Celsius, then in Celsius this answer is this much. How come? कसं आलं हे? तर केल्विन मधून -273 करायचे. ओके. त्यानंतर तुम्हाला डिग्री सेल्सिअस मधलं आन्सर मिळतं. हे कन्वर्जन कसे करायचे ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स. अशा पद्धतीचे न्यूमरिकल एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मॅक्सिमम 2 मार्क्ससाठी विचारले जातात. सो I hope that you all come to know what kind of a methodology you must use to solve the numerical example. कशा पद्धतीच्या मेथड वापरायचे ते तुम्हाला सर्वांना कळून आलं असेल. थँक यू व्हेरी मच.